मीनल अजून बाजारातून घरी परतली नव्हती. संध्याकाळचे 6 वाजले होते. ममताजी वारंवार घराबाहेर पडून पाहत होत्या. ती सकाळी 10 वाजता बाजारात गेली होती, पण आतापर्यंत तिचा अत्तापत्ता लागला नव्हता. अनेकदा फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिने फोन उचलला नाही. मीनल ही ममताजींची सून आहे. अवघ्या 3 महिन्यांपूर्वी तिचा एकुलता एक मुलगा तरुण याच्याशी लग्न करून ती या घरात आली. पण तिच्यात सून असं काही नाही. प्रत्येक गोष्टीत तिचे स्वतःचे म्हणणे आहे. ममताजी त्यांचे पती महेशजी यांच्यासोबत त्यांना भेटायला गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्या आईने तिचे खूप कौतुक केले होते. आई-बाबा व्यतिरिक्त तिला 2 मोठे भाऊ आणि वहिनी आहेत. संपूर्ण कुटुंब पाहून मुलगी जर कुटुंबात असेल तर ती सुसंस्कृत असली पाहिजे, असा विचार करून त्यांनी होकार दिला होता. पण असे म्हणतात ना की उंच दुकान फिके पकवान. मीनलची अवस्था अगदी तशीच निघाली. जसे सगळे म्हणतात की आम्ही आमच्या सुनेला आमची मुलगी म्हणून ठेवू. मीनलसाठी ममताजींनी असेच म्हटले होते. पण मुलगी असणे आणि मुलगी होणे यात फरक आहे. मीनलला ही बारीक ओळ समजू शकली नाही. लग्नानंतर सुनेसारखे गुण तिने दाखवले नाहीत. शॉर्ट्स घालून घरात फिरणे, वाटेल तेव्हा पार्टी करणे, कधीही बाहेरून जेवण मागवणे, घरातील कामे न करणे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ममताजींसोबत छोट्या छोट्या गोष्टींवर वाद घालणे, ही तिच्यासाठी अगदी सामान्य गोष्ट होती. ममताजींनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तरी मीनल नेहमी या गोष्टीला वेठीस धरायची. मी तुमची सून आहे, म्हणूनच मला नेहमीच अशी वागणूक दिली जाते. तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलीला एवढी अडवणूक केली असती का? मला सांगा. तुम्ही मला बघायला आलास तेव्हाच सांगायचे होते की आम्ही तुला आमची मुलगी म्हणून ठेवू शकणार नाही. घराच्या शांततेसाठी ममताजी गप्प बसायच्या. जर त्या महेशजींशी बोलल्या तर महेशजीने ममताजींना समजावत असत. अरे ती अजून लहान आहे, तिला काही दिवसात समजेल, तुम्ही जरा धीर धरा. त्यांनी तरुणलाच काही सांगितले तर तरुण म्हणायचा, मम्मी तुमच्या वेळेस आणि आजच्या काळात खूप फरक आहे. पूर्वी सून फक्त सून असायची, पण आजकाल त्या मुली आहेत. त्यांना थोडा वेळ द्या, त्यांना सर्व काही समजेल. अखेर नवरा आणि मुलगा हे बोलत असताना ममताजी त्यांच्यापुढे काय बोलणार होत्या. पण आज हे खूप झाले होते. तरुण आणि महेशजी सकाळी ऑफिसला गेल्यापासून मीनल अजून आली नव्हती. ममताजी फोन करत असताना ती फोनही उचलत नव्हती. बरं ही मुलगी आणि सुनेची लक्षणे आहेत का? तिला आज येऊ दे, आज मी स्पष्ट बोलेन. ममताजी बडबडायला लागल्या. दरम्यान तरुण आणि महेशजीही घरी आले. महेशजी येताच ते म्हणाले, अहो काय झालं मिसेस? घराबाहेर कोणाची वाट पाहत आहात? आजपर्यंत तुम्ही माझी अशी कधीच वाट पाहिली नाही. कोण आहे ती भाग्यवान? महेशजींचा प्रश्न ऐकून ममताजी त्यांच्याकडे बघत म्हणाल्या, तुम्ही गंमत करत आहात. इथे संध्याकाळ झाली आहे पण सून अजून घरी आलेली नाही. ती कुठे आहे ते मला माहीत नाही. सांगू तर गेली होती की थोड्या वेळात येते. अगं काही काम निघालं असेल. आई तू कशाला काळजी करतेस? ती काही लहान मुलगी आहे. ती येईल. मध्येच तरुण म्हणाला. येईल म्हणजे काय? हल्ली काळ किती वाईट आहे तेच कळत नाही. इतक्या वेळापासून फोन करते, निदान ती फोनला तरी उत्तर देऊ शकते. ही सुनेची लक्षणे आहेत का? तरुणचे शब्द ऐकून ममताजी रागाने बोलल्या, ठीक आहे. बरं, तुम्ही दोघं आई आणि मुलगा बोला. मी बदलून थोडा वेळ विश्रांती घेतो. मग सर्वजण मिळून जेवू. तुम्ही जेवण तयार केले असेल. महेशजींचे म्हणणे ऐकून ममताजी म्हणाल्या, हो हो, भाजी आणि डाळ तयार केले आहेत. मला फक्त चपाती करायची आहेत. इतक्यात कॅब बाहेर थांबली. मीनल तिथून खाली आली तेव्हा तिच्या हातात अनेक शॉपिंग बॅग्स होत्या. आत येताच तिने बॅगा बाजूला टाकल्या आणि सोफ्यावर बसून म्हणाली, आज मी खरंच खूप थकले, पण शॉपिंगची मजा आली. सुनबाई एवढं कशाला आणलं आहेस? ममताजी बॅग बघत म्हणाल्या, काही नाही मम्मी, मला तेच हवे होते. मी दुकानातून माझ्यासाठी काही छान साड्या आणल्या आहेत. मी मेकअपचे काही सामान आणि रोजच्या वापरासाठी कपडे आणले आहेत. मीनलने ममताजींना उत्तर दिले, पण तुझं लग्न 3 महिन्यांपूर्वीच झालंय. बरेच कपडे आहेत जे तू घातलेही नाहीस. मग काय गरज होती जास्त शॉपिंगची? आणि मी तुला इतक्या वेळापासून फोन करते, तू फोन पण उचलला नाहीस, मला उत्तर दिले नाही. ही काय गोष्ट आहे का? मला काळजी वाटत होती. ममताजी म्हणाल्या, मम्मी मी काही लहान मुलगी नाही. मी आत्ताच खरेदीसाठी गेले होते. मी लगेच परतले असते. तुम्ही मला वारंवार फोन करत होतास. मला माझ्या मैत्रिणींसमोर लाज वाटत होती, म्हणूनच मी फोन उचलला नाही आणि मी व्हॉल्यूम बंद केला. खरेदीसाठी मला आवश्यक असलेल्या वस्तू मी आणल्या. त्याबद्दल गडबड करण्याची गरज नव्हती. माझ्या आईने मला कधीच थांबवलं नाही. मीनल रागाने म्हणाली, बेटा तुझ्या आईने तुला कधीच अडवलं नाही, कारण ते तुझ्या आईचे घर आहे. तू तिथे कसलीही काळजी न करता राहत होतीस. तुला पाहिजे तर तू काम केलेस, नाहीतर तू निघून गेली. तुला 2 वहिन्या होत्या, त्यांनी तुझी काळजी घेतली. पण हे तुझं सासरचं घर आहे. तू स्वतः इथे एक सून आहेस, ती सुद्धा एकटीच. तुला या घरच्या चांगल्या वाईटाचा विचार करायचा आहे. तू तुझी जबाबदारी कधी घेणार? मीनलच्या बोलण्याला ममताजींनी उत्तर दिले. तेव्हा मीनल चिडून म्हणाली, मम्मी मग तुम्ही मला लग्नाआधी सांगायला नको होते की आम्ही आमच्या सुनेला आमची मुलगी म्हणून ठेवू? माझ्या आईने सुद्धा माझ्यावर अशी बंधने कधीच घातली नाहीत, जितकी तुम्ही करता. मीनल म्हणाली. ती खोलीत गेली. ममताजींनी उदास नजरेने तरुणकडे पाहिले, तर तरुण त्याऐवजी ममताजींना समजावू लागला,
मम्मी तू पण ना, चिल कर ना. तू सासू का होत आहेस? 7च तर वाजले आहेत. आली ना ती वेळेवर. तुला मुलगी असती तर तू अशी वागली असती का? असं तिच्यासोबत पण केलं असतं का? असं म्हणत तरुण त्याच्या खोलीकडे चालू लागला. ममताजींना खूप वाईट वाटलं. दुःखी मनाने ममताजी खोलीत आल्या आणि बेडवर बसल्या. त्यांना उदास पाहून महेशजी म्हणाले, ममता तुला नाही वाटत की तू मिनलची सासू बनण्याचा प्रयत्न करते आहेस? बाहेर जे काही घडले त्यात तुझा हात आहे. तिथे खूप शांतता होती. घरात तू विनाकारण गोंधळ घातलास. त्यांचे म्हणणे ऐकून ममताजी म्हणाल्या, तुम्हालाही वाटते ही माझी चूक आहे? तुमच्या सुनेने उशिरा येणे, माझा फोन न उचलणे यात काही गैर नाही. घरची कुठलीही जबाबदारी ती घेत नाही. अरे छोट्या छोट्या गोष्टींबद्दल बोलतेस तू. कशाला मोठं करतेस? तिला तू मुलीसारखं वागवलंस तर आनंद होईल. आता तुला स्वतःची मुलगी असती तर? महेशजी हे सांगताना गप्प झाले. पण ही गोष्ट ममताजींच्या मनाला भिडली. ती काहीच न बोलता मोबाईल घेऊन बाहेर व्हरांड्यात आली. तिला गुदमरल्यासारखे वाटत होते, म्हणून त्यांनी त्यांच्या एका मैत्रिणीला अनुला फोन केला आणि बोलता बोलता तिने तिला मिनलबद्दल सांगितले. तेव्हा अनु म्हणाली, हे बघ ममता, सून आणि मुलगी यात फरक असतो. मिनलला हे समजून घ्यावं लागेल. आणि महेशजी आणि तरुणसाठी जोपर्यंत माणसाला आयतं जेवण मिळत राहील तोपर्यंत तो हातपाय का वापरेल? तू महेशजी आणि तरुणसाठी सर्व कामे करतेस. त्यामुळे मिनल घरातील काम करते की नाही याने त्यांना काय फरक पडणार आहे? तिला तिच्या जबाबदाऱ्या समजत आहेत की नाही हे तुलाच करावे लागेल. काही पावले उचल, तरच तू स्वतःला मदत करू शकते. ममताजींना हळूहळू अनुचे शब्द समजू लागले होते. फोन कट केल्यानंतर तिने कॅब बुक केली आणि ती तिच्या खोलीत आली आणि त्यांच्या खोलीत येऊन सामान बॅगेत भरू लागली. त्यांना सामान बांधताना पाहून महेशजी म्हणाले, तू सामान का बांधते? तू कुठेतरी जात आहे का? हो, मी माझ्या आईच्या घरी जात आहे. खूप दिवसांपासून भाऊ मला फोन करत होता. मला वाटले की मी काही दिवस तिथेच राहून परत येईल. महेशजी त्यांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, अरे तुला अचानक तुझ्या आईवडिलांच्या घरी जावंसं का वाटलं? आणि आम्ही अजून जेवलो नाही. चपाती कोण भाजणार? अरे ती तुमची लाडकी सून आहे ना, तिला सांगा. आता मी नेहमीच जबाबदारी पार पाडणार आहे का? अरे तुला याचे वाईट वाटले आहे, म्हणूनच तू आता हे नाटक रचत आहेस. यात नाटकाचा मुद्दा काय आहे? मी माझ्या माहेरच्या घरी गेले असते तर माझ्या मुलीने मला माझ्या माहेरच्या घरी जाण्यापासून रोखले असते का? तिने मागून पूर्ण घर सांभाळले असते. आता विनाकारण बोलतेस तू. पण ममताजींनी महेशजींचे म्हणणे पूर्ण होऊ दिले नाही. ती शांतपणे तिची बॅग घेऊन बाहेर आली. तोपर्यंत कॅबही आली होती. इतक्यात तरुण आणि मिनलही बाहेर आले. तरुण आला आणि म्हणाला, मम्मी स्वयंपाक. ममताजींना पिशवीसोबत बघून तरुणने संभाषण चालू केले आणि विचारले, कुठे जात आहेस? हो, मी तुझ्या मामाच्या घरी काही दिवस राहणार आहे. आईवडिलांच्या घरी जाऊन खूप दिवस झाले आहेत. त्यामुळे थोडा बदल होईल असे वाटले. एवढे बोलून ममताजी निघून गेल्या, तिथे कोणाचेही न ऐकता. ममताजींच्या या पावलाने सगळेच थक्क झाले. पण त्यांना खूप भूक लागली होती. तरुण मिनलकडे बघत म्हणाला, आता जेवायला? अरे मी पण थकले, मिनल हळूच म्हणाली. पण तेवढ्यात महेशजी बाहेर आले आणि म्हणाले, मिनल बेटा आज तू मला जेवण खायला दे. असो, तुझ्या आईने आधीच सर्व काही तयार केले आहे. तुला फक्त रोट्या भाजायच्या आहेत. मिनल महेशजींना काहीच बोलू शकली नाही आणि तरुणकडे पाहत ती स्वयंपाकघरात आली. रोट्या भाजल्या आणि सगळ्यांना खाऊ घातल्या आणि मग जेवून ती स्वतः तिच्या खोलीत जाऊन झोपली. ना किचन साफ केले ना भांडी धुतली. दुसऱ्या दिवशी सकाळचे 8 वाजले होते, पण कोणीही जागे झाले नाही. अचानक तरुण घाबरून जागा झाला आणि मिनलला उठवत तो म्हणाला, मिनल लवकर उठ, सकाळचे 8 वाजले आहेत. आज खूप उशीर झाला आहे. आता मला ऑफिसला जायला नक्कीच उशीर होईल. बाबाही उठले आहेत की नाही ते मला माहीत नाही. तू लवकर चहा नाश्ता कर म्हणत तरुण वडिलांच्या खोलीकडे धावला. तोपर्यंत मिनलही चिडून उठली. हे काय नाटक आहे? आईलाही आईवडिलांच्या घरी जाण्याची गरज होती का? म्हातारपणातही माहेरी जाण्याचा शौक गेला नाही. माझी झोप खराब झाली. आता किचनमध्ये जाऊन नाश्ता तयार करा. तरुण तिथे गेल्यावर महेशजी अजूनही झोपलेले दिसले. त्याला त्यांनी उठवले आणि लगेच तयार होण्यास सांगितले. दरम्यान मिनल किचनमध्ये गेली तेव्हा किचन विस्कटलेले होते. रात्र झाली होती. भांडी आजूबाजूला पडली होती. काय बनवावे ते सुचत नव्हते. इतक्यात तरुण स्वयंपाकघरात आला आणि म्हणाला, मिनल, कमलाबाईचा फोन आला होता. ती आजही येणार नाही, म्हणून तुला घराची स्वच्छता सांभाळावी लागेल. तरुण, मी हे सगळं कसं करणार? स्वयंपाकघराची दुरवस्था झाली आहे. रात्रीची भांडी पडून आहेत. त्यावर तुम्ही म्हणताय की कमलाबाईही येणार नाही. गेल्या 3 दिवसांपासून ती रजा घेत आहे. अजून किती रजा घेणार? मी हे सर्व करू शकत नाही. एकतर तू इथे राहून मला मदत कर, नाहीतर मी पण माझ्या आईवडिलांच्या घरी जाईन. मिनल चिडून म्हणाली. तिचे बोलणे ऐकून तरुण क्षणभर शांत झाला आणि मग म्हणाला, मिनल, आई पण हे सगळं एकटी सांभाळायची. तू तिला कधी मदतही केली नाहीस. मला हे सर्व माहीत नाही. तुझ्या आईने हे सर्व मुद्दाम मला त्रास देण्यासाठी केले आहे. मी माझ्या आईवडिलांच्या घरी जात आहे. तू बघ तुला काय करायचं ते. मिनल कुरकुरली आणि तिच्या खोलीत गेली. महेशजींनी तिचं बोलणं ऐकून घेतलं.
त्यांना खरंच आश्चर्य वाटलं की सून एक दिवसही घर सांभाळू शकली नाही. तेव्हा महेशजी तरुणला म्हणाले, बेटा मी ऑफिसला जातोय. मी तिथे चहा आणि नाश्ता घेईन. आज तू घरीच राहून मिनलला मदत कर. असे म्हणत महेशजी चहा नाश्ता न करता घराबाहेर पडले. दरम्यान मिनलने तिच्या आईला फोन करून आईवडिलांच्या घरी येत असल्याची माहिती दिली आणि तिच्या आईने विचारले, तू आज अचानक माहेरी कशी येतेस? सर्व काही ठीक आहे का? इथे काही बरं नाही आई. माझी सासू नाराज होऊन आईवडिलांच्या घरी गेली आहे. लग्नाआधी लोक आपल्या सूनला आपली मुलगी म्हणून ठेवणार असं का म्हणतात ते मला कळत नाही. खरं आहे, बोलणे आणि करणे यात खूप फरक आहे. मिनलने कालची संपूर्ण कहाणी आईला सांगितली. हे ऐकून तिची आई म्हणाली, ठीक आहे, म्हणजे कामाच्या भीतीने तू पळून येत आहेस. तुला माझ्यासारख्या सासू मिळायला हवी होती, जी सुनेला शिव्या घालते आणि त्यांना बाजूला बसवते. खबरदार तू माझ्या घरी आलीस तर तुझे ऐकून माझ्या सुना अस्वस्थ होतील आणि माझ्या डोक्यावर नाचतील. मम्मी, तू मला माझ्या आईच्या घरी येण्यापासून रोखत आहेस? मिनल आश्चर्याने म्हणाली, मी तुला का अडवू नये? तुला स्वतःचं घर सांभाळता येत नाही आहे आणि माझ्या घराला आक लावशील. जर तू सन्मानाने आलीस तर तुझे स्वागत आहे, पण असे भांडून आल्यावर माझ्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहे, आई म्हणाली आणि तिने फोन ठेवला. मिनलला आश्चर्य वाटले की तिची आई तिला हे उत्तर देत आहे. आता तिला घरची कामं करायची सक्ती होती म्हणून तिने किचन गाठलं. मिनलला काम करताना पाहून तरुणच्याही जीवात जीव आला आणि तो तिला घराच्या साफसफाईत मदत करू लागला. दोघांनी मिळून घरची कामे केली, पण दोघेही थकले. त्यामुळे दोघांनी दुपारी बाहेरून जेवण मागवले. मात्र संध्याकाळपर्यंत सर्वांना आपली चूक लक्षात आली होती. म्हणून जेव्हा महेशजी आले तेव्हा त्यांनी ममताजींची समजूत घातली आणि त्यांना सोबत आणले. ममताजी घरी येताच मिनल आणि तरुण यांनी त्यांची माफीही मागितली. शेवटी हळूहळू सर्व काही नॉर्मल झाले. ही एक कथा होती, त्यामुळे सर्व काही सहज सामान्य झाले, पण सत्य याच्याही पलीकडे असते. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि होय, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद.